नमस्कार माऊली. आज आपण अभंग क्रमांक 261 तुकारामांची गाथा ऐकणार आहोत. त्याचा अर्थ अगदी ओळीचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तो ऐकणार आहोत. आणि तुम्हाला एक विनंती आहे, ह्या व्हिडिओला मी काही प्रॉडक्ट टॅग करते. हल्ली मी गेले 8 दिवस ते प्रॉडक्ट टॅग करते आहे. तर सगळे चांगले प्रॉडक्ट आहेत, उपयोगी आहेत, गिफ्ट देण्यासाठी उपयोगी आहेत, तसंच रोजच्या पूजेसाठी घरात आपल्याला उपयोगी आहेत, देवळात गेलो तरी पूजेसाठी उपयोगी आहेत, असे प्रॉडक्ट आहेत. तर ते प्रॉडक्ट तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की खरेदी करा. आणि चॅनल्सची मेंबरशिप ओपन झालेली आहे, ती मेंबरशिपसुद्धा तुम्ही नक्की घ्या. आणि ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ ऐकताना व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया अभंग क्रमांक 261. भावधरी तया तारील पाषाण. पाषाण म्हणजे दगड. दुर्जना सज्जन काय करी. जो भाव धरून पूजा करतो, म्हणजे पाषाण म्हणजे काय, दगड की नाही, मग दगडाच्याच मूर्तीची आपण पूजा करतो आणि आपल्याला ईश्वर तारतो. पण काय आहे, ही पूजा शुद्ध भावाने केलेली आहे आणि ती ईश्वराची प्रतिमा आहे, त्यामुळे ती आपल्याला तारते. पण सज्जन कितीही मोठा असला तरी दुर्जनाला वळवणं त्याचं मन फार अवघड आहे, कदाचित ते शक्यही नसतं. करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुच्छ, खापरा परिस काय करी. करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुच्छ. पुच्छ म्हणजे शेपटी, श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्याचं शेपूट कोणत्याही उपायानं सरळ होणार नाही. खरं तर परिसाचा जिथे स्पर्श होतो तिथे सगळं सोन्याचं होऊन जातं. पण खापराला स्पर्श झाला तर काय बदल होईल. इथे थोडक्यात सांगायचं आहे, सज्जन माणूस जिथे असतो तिथे सगळं चांगलंच घडतं. सज्जनाची संगत चांगली, पण दुर्जनाला जर स्पर्श झाला तर काही नाही उपयोग होत सज्जनाचा सुद्धा. कितीही तो मोठा असू दे सज्जन, नाही होत फायदा. त्याच्यानंतर पुढची ओळ बघा. निंबा म्हणजे होऊ शकतो, जर दुर्जनाने मनात आणलं तर होऊ शकतो, पण तो दुर्जन हा कठीण मनाचा असतो. त्याच्या पुढची ओळ बघा. निंबाची या झाडा साखरेचे आळे, बीज तैसी फळे येती तया. निंब म्हणजे कडुनिंब. साखरेचे आळे, आळे म्हणजे असं झाडाच्या मुळाभोवती मातीचा असा गोल केला जातो, जरा उंच असतो, की जेणेकरून तिथे मुळाशी पाणी धरून राहील, यासाठी तो केलेला असतो. निंबाची या झाडा साखरेचे आळे, पण कडुलिंबाला जर साखरेचं आळं केलं गोड पदार्थाचं तर काय उपयोग होणार आहे का? काहीही उपयोग होणार नाही. कारण कडुलिंबाचं बीज हेच मुळात कडू असतं आणि जसं बीज असतं तसं त्यापासून फळं मिळतात, त्यामुळे काहीही उपयोग होणार नाही. काय म्हटलंय त्यांनी अभंगात, बीज तैसी फळे येती तया. पुढची ओळ आहे का. तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ. वज्र हा इंद्राच्या हातात एक शस्त्र आहे, त्याला वज्र आहे नाव. कठीण हा खळ तयाहुनी. तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळ वज्र तुटेल, त्याचे तुकडे करता येतील, पण दुर्जन माणसापुढे किंवा नष्ट माणसापुढे कोणाचे काहीही चालणार नाही, कारण त्याचे हृदय वज्रापेक्षा कठीण आहे. आता अभंग क्रमांक 262 ऐकूया. इच्छावे ते जवळी आले, काय बोले कारण. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्याची इच्छा केली तेच आता आमच्या जवळ आलेलं आहे, मग आता आम्हाला बोलायचं कारणच काय. इच्छा होती ते झालं. पुढची ओळ बघा. नामरूपी पडली गाठ, अवघ्या गोष्टी सरल्या. हरीच्या नामाची गाठ पडली, नामरूपाची गाठ पडली आहे, त्यामुळे आता काही मिळायचं राहिलं नाही, काही कमवायचं राहिलं नाही. आणि या गोष्टी मिळवायचं आहे, कमवायचं आहे, या गोष्टी संपलेल्या आहेत, सरल्या आहेत, असं तुकाराम महाराज म्हणतात. मुकियाचे परी जीवी
साखर जेवी खादली. काय, एखादा मुका माणूस आहे, त्याने साखर खाल्ली, त्याला गोडही लागेल, पण तो तोंडाने वर्णन करता येईल का त्याला? कारण तो मुका आहे, करता नाही येणार. त्यामुळे तो गप्प राहतो. तुका पुढची ओळ आहे का? तुका म्हणे काय बोले, आता भले मौन्यची. तुकाराम महाराज म्हणतात, मला सुद्धा जे हवं होतं ते मिळालंय. आता मला हरिनामाच्या सान्निध्याने मला सर्व सुख मिळालेलं आहे. तेव्हा आता मी मौनच धारण करणार आहे. याच्यानंतर अभंग आहे 263. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधिलं. काय, परमार्थ इच्छिणाऱ्या माणसाने 2 साधने साधावीत. आणि ती 2 साधने कोणती? पहिलं म्हणजे दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री, या दोहोंचा विटाळ करावा. याच्यावर आपलं मन ठेवू नये. काय सांगितलंय अभंगात बघा, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. या दोघांचाही विटाळ धरावा, म्हणजे त्यांना स्पर्शही करू नये. देवभाग्ये घरा येती, संपत्ती त्या सकळा. काय, कशाचा लाभ होईल? आणि या 2 गोष्टींचा त्याग केला. काय, परक्याचं धन आणि परस्त्री यांचा जर त्याग केला तर त्याच्या घरी देवाचे भाग्य आणि सगळी संपत्ती येईल. याच्यानंतरची ओळ आहे, तुका म्हणे ते शरीर गृह भांडार देवाचे. तुकाराम महाराज म्हणतात, ही 2 साधने केली तर या त्या पुरुषाचे शरीर म्हणजे देवाचे घर, तिथे परमेश्वर राहणार आणि देवाच्या संपत्तीचे भांडार गृह असेल. याच्यानंतर 264वा अभंग. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. मत्स्य, कुर्म आणि वराह हे विष्णूचे 3 अवतार हे आमच्यासाठीच आहेत. आता या अवतारांविषयी थोडं ऐका. मत्स्य म्हणजे मासा. जेव्हा पृथ्वी जलमय झाली होती त्यावेळी श्री विष्णूने मनूची नौका प्रलयापासून वाचवली आणि ज्ञान आणि वेदांचे रक्षण केले. तो अवतार कोणता? मत्स्य अवतार. कुर्म म्हणजे कासव. समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताला श्री विष्णूने कुर्मरूप धारण करून, म्हणजे कासवाचं रूप धारण करून त्याला आधार दिला. कासवाची पाठ बघा, कठीण असते. त्या पाठीनी आधार दिला. आणि तिसरं रूप कोणतं? वराह. वराह म्हणजे डुक्कर. जेव्हा हरण्याक्ष या राक्षसाने पृथ्वीला पाताळात लपवले त्यावेळी श्री विष्णूने वराहाचे रूप धारण केले आणि पृथ्वीला आपल्या सुळ्यावर उचलून तिला मूळ स्थानावर ठेवले. अशी ही 3 विष्णूचे अवतार. इथे उल्लेख होता मत्स्य कुर्मादी सुकर, म्हणून मी हे सगळे 3 अवतार तुम्हाला सांगितले. मोहे धावे घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा. काय, पंढरी राणाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. तो काय करतो? मातेप्रमाणे धावून येतो तुमच्या मदतीला. नुसती हाक मारा, हे विठ्ठला अशी हाक मारलीत किंवा हे पांडुरंगा अशी हाक मारलीत तरी विठ्ठल माऊली प्रीतीचा पाना सोडते आणि आपली दुःख दूर करते. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. पाहायला गेलं तर तुम्हाला माऊली दिसत नाही, शोधली तरी दिसत नाही. पण भक्ताने हाक मारली तर भक्ताच्या कामासाठी माऊली हजर होते. सुख ठेवी आम्हासाठी. आणि नुसती हजर होऊन करत ते काय ते ऐका. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. सुख आमच्यासाठी ठेवते आणि दुःख मात्र माऊली स्वतः गिळते. आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळासी भिडे. आम्हा घाली पाठीकडे, आम्हाला पाठी सरते आणि आपण कळी काळासी भिडे म्हणजे ह्या कलियुगातल्या संकटांशी, दुःखाशी माऊली स्वतः भिडते. तुका म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावे मधी. तुकाराम महाराज म्हणतात,
माऊली हा कृपेचा ठेवा आहे. माऊली आम्हाला जन्ममृत्यूच्या संसार नदीतून केवळ नाम घेतले म्हणून आम्हाला नौका पार करून देते. मंडळी, असे होते आजचे अभंग. त्याचा अर्थ आज एवढंच. व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट येणं भयंकर गरजेचं आहे. चॅनल प्रमोट व्हायला हवा आहे. कमेंट करा. विठ्ठलाला कमेंटमध्ये नमस्कार जरूर करा. असा होता आजचा व्हिडिओ. आज एवढंच माऊली. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.